अभिमान महाराष्ट्र. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील थेरला या प्रसिद्ध गावचं एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर बळीराम विश्वनाथराव राख. ते सध्या पाटोदा येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये उत्कृष्ट असे ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे आजवरचे कार्य हे खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे. त्यांना या कार्याबद्दल अनेक नामांकित पुरस्कारांनी अनेक वेळा सन्मानित करण्यात आलेलं आहे. सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे. आईवडिलांच्या प्रति प्रचंड मोठा आदर सन्मान त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यांना त्यांच्या संशोधनाबद्दल शासनाचे पेटंट देखील मिळालेले आहे. एकंदरीतच पाटोदा तालुक्यातील हे गुणी आणि ज्ञानी व्यक्तिमत्व केवळ पाटोदाच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध झालेलं आहे. म्हणून अशा या कीर्तिवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाच्या प्राचार्य डॉक्टर बळीराम राख यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर बळीराम विश्वनाथ राख, वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून काम करत आहे. माझं एज्युकेशन जे आहे तो MA हिंदी, PhD इन हिंदी असे आहे. मी गेल्या 28 वर्षापासून मी वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तसेच मी सध्या प्राचार्य परमनंटली पूर्ण वेळ प्राचार्य म्हणून नियुक्त आहे. मला काही पुरस्कारांना सन्मानित केलं गेलं. त्यामध्ये यशवंत रत्न असा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार बेस्ट टीचर अवॉर्ड ही भेटलेला आहे. याचबरोबर आयकॉन ग्लोबल आयकॉन अवॉर्डसुद्धा मला भेटलेला आहे. याचबरोबर बेस्ट रिसर्चर अवॉर्डसुद्धा मला भेटलेला आहे. पेटंट मला भारत सरकारचा नुकताच मिळालेला आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी ग्रीन सिंथेसिस नॅनो पार्टिकल्स फॉर एन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन या विषयामध्ये मला पेटंट भारत सरकारचा मिळालेला आहे. धन्यवाद. शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये घडणारी आज आम्ही पिढी पाहतो, परंतु संस्काराच्या विद्यापीठामध्ये घडणारी पिढी दिसत नाही. एक पिढी अशी होती की ती आधी संस्काराच्या विद्यापीठामध्ये घडायची आणि त्याच्यानंतर मग शाळा, महाविद्यालय विद्यापीठामध्ये यायची. आणि म्हणून ही पिढी अधिक कणखर वाटली, प्रामाणिक वाटली नव्हे. या ठिकाणी या पिढीचा जितका गौरव करावा, जितकं कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं. कारण काय असतं की आम्ही 4 पैसे घेतो म्हणजे आम्ही चांगलं काम केलं पाहिजे, ही भावना, हे संस्कार खऱ्या अर्थाने या पिढीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आज असंच या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आहे जे खरं तर संस्काराच्या विद्यापीठामध्ये ज्या माणसाने PhD मिळवलेली आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व म्हणजे बीड जिल्हा, अगदी नावाजलेला जिल्हा. आणि या जिल्ह्यातील पाटोदा तालुका आणि या तालुक्यातील थेरला हे ऐतिहासिक गाव. या ऐतिहासिक गावातलं एक गुणी व्यक्तिमत्व, या गावचे भूमिपुत्र प्राचार्य डॉक्टर बळीराम राख सर. अगदी या मुलाखतीच्या अनुषंगाने आज थेरला गावापासून सुरू झालेला प्रवास, तो प्रवास अगदी एका विशिष्ट टप्प्यावरून ठेपला आहे. खरं तर अगदी पाहायचं आहे आपल्याला की हे व्यक्तिमत्व कसं आहे, कसं घडलं आहे. कारण समाजासमोर जोपर्यंत आपण आदर्श मांडत नाहीत तोपर्यंत समाज या ठिकाणी घडत नाही, समाजाला दिशा मिळत नाही. निश्चितपणे या ठिकाणी ही मुलाखत वेगळी आहे. पाहूया आपण की सर आणि सरांचा प्रवास. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी गावाकडनंच, नाही का? आज प्राचार्य आहात, वेगवेगळे पुरस्कार भेटले आहेत आणि सर्व दूर या ठिकाणी लोकांना माहिती आहे की सर काय आहेत नेमके, परंतु आम्हाला ऐकून घ्यायचं आहे की सर घडले कसे, नाही का? सर, काय सांगाल नेमकं की थेरला हे जे गाव आहे या गावाबद्दल आम्हाला पहिल्यांदा ऐकायचं खरं तर, कारण या गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
नक्की सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभार. आपण या ठिकाणी माझी मुलाखत आपण घेत आहात त्याबद्दल पुनश्च महाविद्यालयाच्या वतीनं आपला मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. मुळात माझं थेरला गाव हे तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी एक राष्ट्रीय मयूर अभयारण्य त्याच्या कुशीमध्ये हे वसलेलं गाव आहे. या ठिकाणी एक बलिदानाची, एक सैनिकाची, स्वातंत्र्य सैनिकाची भूमी म्हणून थेरला हे गाव ऐतिहासिक ओळखलं जातं. या गावामध्ये माझा जन्म 10 जुलै 1974 रोजी झाला. याच गावामध्ये प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरला तसेच माध्यमिक शाळा थेरला या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. आणि याच एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मी वाढलो, घडलो. यामध्ये काही आजोबांचं, आईवडिलांचं म्हणणं होतं की माझे आईवडील मुळात निरक्षर होते, पण त्यांची इच्छा होती की आपल्या मुलानं शिकावं, पुढं जावं. या माध्यमातूनच मी शिकत राहिलो आणि आम्हाला असं सांगितलं होतं, असे संस्कार आमच्यावरती होते की बेटा शाळा जरी संपली तर तू शेतामध्ये जाऊन थांबायचं, काम कुठलंही करू नको पण शेतामध्ये जाऊन थांबायचं, तू जाऊन पुस्तक घे, वाचत बस. माझी दिनचर्या अशीच चालत होती. मी असाच पहिलीपासून 10वी पर्यंत याच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला यामध्ये गुणानुक्रमे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो आणि माझी पुढची महाविद्यालयीन परिक्रमा मला परत गावाकडे द्यायचं आता. अच्छा. थोरला अगदी थेरला हे जे गाव आहे खरं तर अगदी थोर लोकांचं गाव आहे. अच्छा. मोठ्या मनाची माणसं इथली, नाही का. अगदी देशासाठी बलिदान देणारी ही भूमी खरं तर, नाही का. आणि आजही त्या गावामध्ये गेल्यानंतर शूरवीरांचं जे काही स्मारक उभं आहे ते स्मारक बरंच काही सांगून जातं. असं म्हणतात की आपण कुठल्या भूमीमध्ये जन्म घेतो, कुठल्या वातावरणात आपण जन्म घेतो, आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु एक नशीब असतं, नाही का. तुम्ही भाग्यवान आहात की अशा या चांगल्या गावामध्ये, चांगल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. सर, मुळामध्ये काय असतं की जे पेराल तेच उगवतं, जैसी करणी वैसी भरणी. तुमच्या जडणघडणीमध्ये जर मागे वळून बघितलं आपण तर त्या काळातलं तुमचं जे राग कुटुंब आहे, आम्हाला या कुटुंबाबद्दल ऐकायचं की त्या काळाचं तुमचं जे घर होतं त्या तुमच्या कुटुंबातील, नाही का, एकूण त्या काळात किती सदस्य होते आणि बालपणीचं जे कुटुंब होतं. आज तुम्ही बीडला आहात, मोठं घर आहे, नाही का. कदाचित याहीपेक्षा ते लहान घर असेल पण आनंद जास्त होता, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तर थेरला या गावातलं तुमचं त्या काळातलं कुटुंब, घर आणि घरातील एकूण सदस्य, त्या काळातलं वातावरण ते सांगा सर. नक्कीच सर, खूप सुंदर बालपणीची उजळण या माध्यमातून होऊ शकते, होणार आहे. माझे आजोबा आणि आजी मिळून एक चुलते, माझे आई वडील आणि आम्ही 4 भाऊ आणि माझे 2 भाऊ, असे म्हणजे चुलत भाऊ, असे म्हणून आमचं 6 जणांचं कुटुंब आणि आमचे बहीण, असं म्हणून आमचं कुटुंब एक 15-20 जणांचं कुटुंब होतं. तर मुळात तो जो आनंद होता तो आज नक्कीच नाहीये, शहरी भागामध्ये नाही. ग्रामीण भागामध्ये जर आपण आज बी नक्कीच गेलो तर नक्कीच एक मोठा आनंद आहे. आणि मी संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये वाढल्यामुळं मला जी संस्काराची जी शिदोरी आमच्या आजोबाकडनं मिळाली ती आज मी हयात असेपर्यंत त्या आजोबाचे संस्कार माझ्यावरती नक्कीच राहणार आहेत. कारण ते एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी सुद्धा एक इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचं काम या गावाच्या माध्यमातून, त्या गावाची जी स्वातंत्र्य सैनिकाची परंपरा आहे त्या गावामधनं जे स्वातंत्र्य सैनिक आहेत यांना सुद्धा एक लढा इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांचा गौरव म्हणून बीड जिल्हा गौरव समितीचे उपाध्यक्ष या नात्यानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. तर एक मोठी ऐतिहासिक परंपरा या गावाची आहे. आणि आमच्या कुटुंबामध्ये ही जी आमचा परिवार जो आहे, हसून खेळून राहणे, पण आमच्या आजोबाचे संस्कार होते की नाही, बिलकुल गावामध्ये कुठेही थांबायचं नाहीये. तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही घरामध्ये बसा, अभ्यास करा, नसेल तर तुम्ही शेतामध्ये जाऊन, तुम्ही काम कुठलंही करू नका पण शेतामध्ये जाऊन बसू शकतात. कशामुळं? कारण जे आजची पिढी आहे तर गावगुंडा म्हणण्याप्रमाणे 4-2 जण तयार होतात आणि ते वेगळ्या दिशेने जातात, संस्कार विसरत जातात, वेगळा रस्ता ते चॉईस करतात. त्यामुळे त्यांना आजोबांना पहिल्यापासून आम्हाला सांगितलं, जन्मल्यापासून, शाळेत जात असतानापासून, की तुम्ही अनावश्यक ठिकाणी जाऊन बसायचं नाही. त्यामुळं आमचे जे स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सेनानी हे तुमचे आजोबा खरंच नाही का. एक भला माणूस. मी तर म्हणेल की या माणसासाठी कितीही आपण जर या ठिकाणी पैसे खर्च केले आज त्यांचं नाव व्हावं म्हणून ते कमीच आहे खरं तर. कारण काही माणसांचं कार्य खूप मोठं असतं. आज आजोबा नाहीत
पण आजोबांच्या अनेक आठवणीत खरं तर. नक्कीच. मला तर असं वाटतं की तुम्हाला जर आजोबांनी काय दिलं असेल हम्म. तर चांगले विचार, चांगले संस्कार दिले, आणि आपला नातू हा घडला पाहिजे, नाही का, त्याला वाईट वारा लागला नाही पाहिजे, नक्कीच. यासाठी आजोबांनी अगदी खूप काळजी घेतली आहे. मला असं वाटतं की तळहातावरील फोडाप्रमाणे तुम्हाला त्यांनी जपलं आहे. Yes. आता एक विचार असं वाटतं की त्या काळामध्ये आजोबा तुम्हाला कुठल्या नावाने ओळखायचे, म्हणजे कुठल्या नावाने हाक मारायची? मुळात माझं घरामधलं नाव वेगळं आहे. मला लहानपणी, कारण मी सगळ्यात छोटा असल्यामुळं बाळू हे माझं नाव होतं. पण आजोबा सुद्धा एक बाळू या नावानंच खूप प्रेमानं मला आवाज द्यायचे. आणि मी ज्यावेळेस शाळेतनं घरी यायचो, ते ज्यावेळेस शहरी भागातनं किंवा त्यांचं जे काम दिनचर्या उरकून त्यांचे जे काम होते, ते ज्यावेळेस घरी यायचे त्यावेळेस ते पेपर एक लोकमत पेपर एक घेऊन यायचे आणि ते आल्यानंतर सगळ्यांना शेजारी बसवायचे. लेकरांनो, आज काय घडलं हे, कारण त्यावेळेस टेक्नॉलॉजीचं युग जास्त नव्हतं, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, हे किंवा इन्स्टाचं युग नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे आलेले प्रत्येक जण एक एक पान काढून ते आम्हाला वाटून द्यायचे की हे आज संपादकीय वाच, हे आज टायटल वाच, याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी वाचा, आज देशामध्ये काय घडलंय, औद्योगिक काय घडलंय, शिक्षणाच्या बाबतीत काय घडलंय, आपल्याला काय होणं गरजेचं आहे, त्या या माध्यमातून जी संस्कार शिकवली आम्हाला 100% आजोबाकडनं. आज आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हो. तसं पाहिलं तर जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबा हे खरं तर सीसीटीव्ही कॅमेरे होते. नक्कीच, नक्कीच. कदाचित हे इलेक्ट्रॉनिक सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा या ठिकाणी कधी कधी चुकतात, नक्कीच. बंद पडतात, Yes. परंतु ते कॅमेरे फार जागरूक होते की नक्कीच. नातू कुठं चुकतोय, आपला कुठं चुकतोय. काय होईल नेमकं, आहे की नाही. त्या सगळ्या बारीक गोष्टीकडे यांचं लक्ष असायचं. आणि नक्कीच. आमचं दुर्दैव असं की बऱ्याच घरामध्ये आता हे कॅमेरे नको आहेत, खरं तर हे जिवंत कॅमेरे हो, जिवंत कॅमेरा नको आहेत आता, नक्कीच. नाही का. आजी आजोबा म्हणलं की नको, नाही की नाही. हो. सर, एक विचार असं वाटतं की जसं तुम्ही आजोबांचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर एक आजोबानंतर जे काही आपल्याला जवळ व्यक्ती असते ती म्हणजे आपली आई असते, माऊली असते आपली. तर आईच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं ते सांगा. कारण मी छोटा असल्यामुळं, घरामध्ये मी सगळ्या भावंडांमध्ये छोटा असल्यामुळं आईचं एक माझ्यावरती खूप प्रेम होतं. त्याचे कारण, बाकी जरी शिक्षण घेत असले, मी छोटा असल्यामुळं आई मला प्रेमानं, माझं नाव आई ही बळीराम नावानं, माझ्या घरामध्ये फक्त आई एकटीच बळीराम नावानं ओळखायची, बळीराम नावानं हाक द्यायची, बळीराम असं कर, बळीराम शाळेत जा, म्हणजे बळीराम बाकी सदस्य बाळू म्हणायचे. बाळू म्हणायचे, पण आई फक्त बळीराम. माझं आई फक्त बळीराम नाव, कारण माझं नाव हे आईने ठेवलेलं आहे बळीराम शाळेमधलं. आणि त्याच नावाचं एक आपण आज पुढं म्हणजे त्याच नावानं मला ओळख तयार झालेली आहे. ते आईची एक मोठी गिफ्ट आहे की त्या नावानं आपलं ते नाव जे आहे बळी आणि राम, वा. एक आदर्श व्यक्तिमत्व ज्या 2 शब्दामध्ये आहे, तसं आपल्याला एक पुढं जीवनामध्ये घडायचं, या नावाप्रमाणेच मी माझ्या दिनचर्याने दिनक्रम चालू होता. सर, हे झालं आईबद्दल. हम्म. आता ऐकायचं की त्या जन्मदात्या पित्याबद्दल, अच्छा. वडिलांच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं नेमकं? सर, हा प्रश्न खूप छान आहे, पण असं मला वाटतं की माझे आई आणि वडील दोघंही निरक्षर होते. त्यामुळं हा काय करतो आहे शाळेमध्ये, फक्त अभ्यासाकडे लक्ष आहे का, शाळेमध्ये काय करतो यांची म्हणजे परिपूर्ण माझी तपासणी केली जायची. पण ते निरक्षर असल्यामुळं हा काय करतो आहे त्यांची 100% माझ्यावरती अभ्यासाच्या बाबतीत नक्कीच लक्ष नव्हतं. पण काय करतोय, शाळेत किती वाजता जातोय, शाळेतून किती वाजता परत येतो, अभ्यास करतोय का, ते बसून घ्यायचे. पण त्याला अभ्यासातली ओळख नसल्यामुळं कुठला अभ्यास करतोय त्याला नक्कीच माहित नव्हतं. पण वडिलांचा एक छोटा असल्यामुळे त्यांचं एक माझ्यावरती खूप मोठं प्रेम वडिलांनी मला दिलेलं आहे. फक्त माझा मुलगा शिकून काहीतरी मोठा होऊ शकतो हे त्यांना माहित होतं. त्या काळामध्ये बरेचसे आई वडील हे निरक्षर होते, परंतु ते चांगले आपल्या मुलांचे रक्षक होते. Yes. आता साक्षर आहेत, परंतु मुलं फेसबुकवर आहेत का, इन्स्टावर आहेत का, कुठं ती भरकटली याकडे त्यांना पाहायला लक्षच नाही. नाही. मी तर म्हणेन की बरं होतं त्या काळामध्ये की आई वडील शिकलेले नव्हते, हो. चांगले होते उलट तेच, नाही का. नक्कीच. सर, एक विचार असं वाटतं की आयुष्य हे बदलत जातं खरं तर, आणि बदललं पाहिजे. परंतु थेरला या काळामध्ये जे बालपण गेलं, काय आहे नेमकं बालपण कसं होतं? जसं आताच्या मुलांना पिझ्झा लागतो, बर्गर लागतो, नाही का, महागड्या खेळण्या लागतात. तर बाळूचं आयुष्य कसं होतं नेमकं ते सांगा. नक्कीच छान सुंदर प्रश्न तुम्ही माझ्यासमोर मांडलेला आहे. तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मी वाढल्यामुळं, मी छोटा असल्यामुळं माझं जीवन तर तसं एक शेतीनिष्ठ शेतकरी, आजोबा असतील, वडील असतील,
कारण आमचे त्यावेळेस एक बऱ्यापैकी जमीन गावामध्ये आणि एक प्रतिष्ठित घर असल्यामुळं, आम्हाला एक बऱ्यापैकी जमीन असल्यामुळं आम्ही शेतामध्ये जाणं, मग शेतामधले बागडणं फिरणं, ज्या सीझनाचे फळं मिळतील त्याचा आस्वाद घेणं, शेती बऱ्यापैकी छान असल्यामुळं नदी, त्या डोंगरदऱ्यामधनं आमची थोडीशी जमीन आहे त्यामधनं काही नद्या होतात, तर त्याचा एक आनंद आम्हाला, एक निसर्गाप्रती एक अट्रॅक्शन माझ्या मनामधनं पहिल्यापासून सुद्धा आज राहिलेला आहे आणि आज पण आहे. मी तिथे गेल्यानंतर एक, आणि त्याच ठिकाणी एक मंदिर आहे, त्या ठिकाणी एक वाडी होती, आज ती अस्तित्वात नाहीये, पण तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे. अंधश्रद्धा म्हणून नाही, पण माझी एक भक्ती म्हणून तिथे गेल्यानंतर मी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आणि तिथून प्रत्येक वेळेस मी एक प्रेरणा घेऊन की एक आपल्याला काहीतरी करायचंय, एक चांगलं काहीतरी करायचं, तिथून ती मला एक प्रेरणा सातत्याने मिळत राहील. लहानपणे स्वभाव कसा होता? खोडकर होता, आगाव होता का शांत होता, ते सांगा सर. सर, माझा स्वभाव मुळात खोडकर तर नक्कीच नाही. फक्त एक पहिल्यापासून, कारण एक छोटा असल्यामुळे माझ्याकडे पाहण्याचं एक आवडच, म्हणजे गावाच्या दृष्टीनं आणि घराच्या परिवाराच्या दृष्टीने सुद्धा मी एक खोडकर नक्कीच नाहीये, पण एक सगळ्यांना प्रेम भावना प्रत्येकाची माझ्याकडनं होती. आणि मी सुद्धा आज सुद्धा, मी जरी छोटा सर्वांचा असेल, माझ्यापेक्षा घरामध्ये खूप मोठमोठ्या पदावरती लोक आहेत, तरी पण मी आज त्यांना पूर्ण सन्मानाने बोलतो, आवाजावर बोलतो. ते सुद्धा आज मी छोटा असताना सुद्धा मला ते आवाजावर बोलतो. सर, एक आपली पिढी अशी होती की पक्ष्यांचा आवाज ओळखला की आपण त्या पक्षाचं नाव सांगायचो, नक्कीच नाही का? आणि अगदी बऱ्याच वेळेला माणसांचे सुद्धा पावलांचे आवाज ऐकून सांगत होत की आबा आले, अण्णा आले, नाही का, बाबा आले, असं म्हणायचं होतं. आणि एक वेगळा आनंद होता. खरं तर सर, विचारावंच वाटतं, खरं तर दिवाळी आजही आहे, त्याही वेळेला होती, म्हणजे सण आजही आहेत आणि त्याही वेळेला होती, परंतु असं वाटतं की आज सण आहेत पण मी एकटाच आहे फक्त. पण त्यावेळेला सण होती आणि माणसंही होती, नाही का? तर तुमच्या काळातलं, त्या काळातलं जे काही सेलिब्रेशन होतं, म्हणजे उत्सवाचं, सणाचं, ते सांगा सर. आणि तुम्हाला आवडला सण? नक्कीच सर, सुंदर प्रश्न आहे हा. पण कारण आज माणसामधले शहरी भागामध्ये नेटवर्क टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये माणसं असून सुद्धा हे फक्त चार भिंतीच्या आतमध्ये बसलेले व्यक्तिमत्व आहेत किंवा माणसं आहेत. पण ते ग्रामीण भागामध्ये जे सण उत्साह साजरे केले जातात त्याच्यामध्ये एक आनंद होता. व दिवाळीचा सण असेल, ते एक आवडता सण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आज सुद्धा आपल्याला दिसून येतो. 15-15 दिवस, महिना आज आपल्याला नवीन आवाजांचे टिकल्या मिळतील, फटाके मिळतील, बंदूक मिळेल किंवा आपल्याला एक नवीन ड्रेसेस घालायला मिळेल. कारण त्या काळामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळं एक तर शाळेचा ड्रेस किंवा वर्षातून एखाद दुसरा जर सण किंवा वाढदिवस असेल तर एखाद दुसरा ड्रेस आपल्याला घालायला मिळायचा ना. पण ते एक उत्सुकता असायची की हा दिवाळी सण आपल्याला एक छानपैकी आपल्याला एक भोजन मिळेल, खायला वेगवेगळे पदार्थ मिळतील, आपल्याला ड्रेसेस मिळतील आणि एक आनंदी जीवन त्या सणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण आज आजच्या आधुनिकरणाच्या युगामध्ये नक्कीच ही परंपरा आपल्याला दिसत नाही. आज आई वडिलांना मुलं मोठी केली, शिकून मोठी केली, पण ती परदेशी गेली. फक्त आज आपला शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, फक्त पती आणि पत्नीच फक्त घरामध्ये राहतात, पण मुलं, सुना, नातवंड हे आपल्याला परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तो कालचा जो ग्रामीण भागातला जो आनंद आहे तो आज नक्की शहरामध्ये. ज्या वेळेला शाळेतनं परत यायचा आणि परत आल्यानंतर, म्हणजे शाळेतून आल्यानंतर पहिल्यांदा आपण जर कुठं डोकावून पाहत असाल तर ते म्हणजे किचन मध्ये. तर सगळ्यात जास्त वेळ किचन मध्ये रमणारी स्त्री कोण होती? म्हणजे तुमची आई, आजी का काकू? आमच्या किचन मध्ये, कारण मोठी फॅमिली असल्यामुळं कधी, कारण शेतामध्ये जायचं, शेतामधनं पुन्हा परत यायचं, पण 4-5 वाजता आम्ही ज्यावेळेस यायचो त्यावेळेस, म्हणजे आमच्या मोठी फॅमिली असल्यामुळं एक म्हणजे आपल्या ग्रामीण शब्दामध्ये सांगता येईल, आम्हाला 50-60 तरी ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी आम्हाला त्यावेळेस लागायच्या. फॅमिली मोठी असल्यामुळे. आणि पुन्हा गावातले 4-2 लोक आमच्या पंक्तीला नक्कीच असायचे. ती शिदोरी आम्हाला आजोबाने आज सुद्धा किंवा काल सुद्धा आपल्याला जर पाहिलं तर आम्हाला सकाळी उठल्यापारी गावातली जी काही कंपनी आहे, एक 2 किलो साखर, म्हणजे तेवढा चहा, एक गेस्ट अतिथी म्हणून आम्ही त्यांच्या सन्मानानं पाहुणचार करायचो. आणि तेच गुण समाजामध्ये आपले किती, समाजाचं काहीतरी देणं लागतो, तेच आम्ही आज घेऊन. मला असं वाटतं की या कुटुंबाने, या कुटुंबातील सदस्याने, काका, काकू, आई, वडील आणि आजोबा यांनी तुम्हाला जर काही शिकवलं असेल, जे आम्हाला दिसतं खरं तर, की पैसा येईल, पैसा जाईल, त्याचं किती महत्व आहे आजही माहित नाही, कारण मनी कांट बाय एव्हरीथिंग, नाही का?
म्हणजे सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत, पण माणुसकी लागते, दानत लागते, नाही का, देण्याची वृत्ती लागते. जसं या ठिकाणी तुमच्या आजोबांनी राष्ट्राची सेवा केली, नाही का, अगदी द्यायचं काम केलं खरं तर. आणि जी माणसं देण्याच्या पंक्तीमध्ये असतात, देणाऱ्याच्या, ती माणसं मोठी असतात, नाही का, कारण जो देतो तो देव असतो असं मला वाटतं, नाही का, आणि घेतो तो माणूस असतो. नशीब आहे तुमचं की तुमच्या आजोबांनी तुम्हाला योग्य पंक्तीत नेऊन उभा केले खरं तर. कारण काय असतं की आयुष्यभर जर आपल्याला घ्यायची सवय लागली तर माणूस घेत राहतो आणि फक्त तो माणूसच राहतो. कारण ज्या लोकांना देव माणूस व्हायचा आहे, चांगला व्हायचा आहे, त्यांनी कुठंतरी दिलं पाहिजे मग, नाही का. कारण अन्नदान, ज्ञानदान, नाही का, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण समाज उभा करायचा असेल तर. सर, ज्याप्रमाणे तुम्ही घराबद्दल, गावाबद्दल भरभरून बोललात, ऐकायचं की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि या शाळेमध्ये लाभणारे गुरुजी, तिथले मित्र परिवार, ते सांगा सर. सर, माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणीच प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. मुळात गावातच झालेलं आहे. कारण त्यावेळेस एक परंपरा होती की शेती विका पण पोरांना शिकवा. तीच परंपरा आज सुद्धा गावामध्ये चालू आहे. तर मला सांगायचं की प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं आणि ती एक मी भाग्याचा क्षण समजतो की मला एक 5-4 किलोमीटर, त्यावेळेस खूप काही शाळा नव्हत्या, पण त्यावेळेस गावामध्येच 10वी पर्यंतची शाळा होती, म्हणूनच आज मी घडू शकलो. जर शाळा नसती तर यदा कदाचित माझं शिक्षण तिथंच संपून माझा जीवनक्रम, माझा पर्याय म्हणजे माझा रस्ता नक्कीच ऊस तोडणी कामगाराकडे नक्कीच गेला असता, असं मी सांगण्यासाठी सुद्धा मी पाठीमागे पाहणार नाही. कारण गावाच म्हणजे गावात जी असणारी शाळा आहे तिचंच ही देण आहे असं मला सांगावं वाटतं. प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं, माध्यमिक शिक्षण माझं गावामध्ये झालं आणि माझा मित्र परिवार जो आहे तर शाळा, एक तर शाळेमध्ये सुद्धा एक पाठ्यक्रमाबरोबरच खेळामध्ये सुद्धा माझी एक रुची होती. मला खो खो खेळणं, रनिंग करणं हा माझा पहिल्यापासून छंद होता, पोहायला जाणं. आणि ही आमची सवंगडी वर्गमित्र जरी असले तरी आम्ही पूर्ण हसून खेळून एक आणि विशेष सांगेल सर मी, कारण 5वी पासून ते 10वी पर्यंतचा वर्ग मॉनिटर जे काय म्हणतो तिथे एक मला एक स्किल, नेतृत्व गुण या शाळेमधनं मला आज सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळं सवंगड्याला कसं जोडायचं, आज सुद्धा मला प्रशासनामध्ये काम करत असताना की कुणाची काय कमतरता असू शकते, प्रत्येक व्यक्तिमत्व नक्कीच परिपूर्ण नसतं, पण काम करत असताना कुणाच्या उणिवा आहेत त्याच्यावरती आपल्याला डेव्हलप कसं करायचं आणि त्यांचे चांगले गुण आहेत त्यांच्याकडनं आपण काय शिकायचं. आज सुद्धा मी जीवनात प्राचार्य झालो तरी मी त्यांच्याकडनं शिकतो, म्हणून वर्गमित्राकडनं सुद्धा मी खूप काही शिकत गेलो आहे. मग तो कुणी पोहण्यामध्ये पारंगत असेल, मला काही न लेझिम शिकवला, त्या मित्राचं मी आभार मानतो. कुणी मला पोहण्याचं शिकवलं त्यांचं मी आभार मानतो. काहीने मला रसोदीर्घ बऱ्यापैकी किंवा कविता म्हणणे, असं वाचलं पाहिजे, तसं वाचलं पाहिजे, आपण हे पुस्तक इतक्या वेळ वाचलं तरी नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर नक्कीच मी धन्यवाद देतो की जे माझे मित्र मला लाभले त्यांनीच मला घडवण्यामध्ये एक माझा त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. वाचेल तोच वाचेल, वाचेल तो वाचेल. चांगलं वाचलं की माणूस चांगला बनतो, ते विचार चांगले बनतात. कारण आपण बघतो की सर बऱ्याच वेळेला ज्यावेळेला आपण मागे वळून बघतो आपल्या इतिहासामध्ये खास करून, तर अशी माणसं होती की ज्यांनी फक्त चांगलं दिलं आणि त्याच्यामुळे त्यांचं आज नाव आहे. कारण आज आपण जेव्हा विचार करतो संत ज्ञानेश्वर माऊलींचा, संत तुकाराम महाराज, नाही का, तर यांच्याकडे किती प्रॉपर्टी होती आपण काउंट करत नाही कधीच नव्हती खरं तर, परंतु त्यांनी लिहिलेली गाथा असेल, माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, मला असं वाटतं की आपल्याला समृद्ध करते, आपलं जीवन समृद्ध करते, नाही का. मला असं वाटतं की माणसाने द्यायचा प्रयत्न करावा आणि ते दिलं पाहिजे. सर, जेव्हा पहिल्यांदा गाव सोडलं खरं तर, कारण काय असतं की गाव सोडायचं असतो, जेव्हा थेरला हे तुमचं अगदी जीवापाड असलेलं गाव, नाही का, ज्या गावात तुम्हाला एक मान होता, नाही का, अगदी सगळी आपली माणसं होती, आणि एक वेळ अशी आली की आता पोलीस शिक्षणासाठी गाव सोडायचं आहे, तर गाव केव्हा सुटला? सर, 1990ला माझं 10वीचा निकाल लागलो आणि त्या काळी तालुक्यामध्ये कुठलंही ज्युनियर कॉलेज नसल्यामुळं पर्यायाने मला बीड शहरामध्ये यावं लागलं. मी तसं तर बीड शहरामध्ये अननोन होतो. मला महाविद्यालय कुठल्या दिशेला आहे, काय आहे, त्याचा एक किस्सा मी नक्कीच हसून सांगेल. कारण बीडच्या बस स्टँडवरती माझे मित्र आणि आम्ही उतरलो. आम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं. कुठल्या महाविद्यालयामध्ये घ्यावं, त्यावेळेस काही शहरी भागामधले विद्यार्थी काही ठराविक महाविद्यालयामध्ये जायचे आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी हे ठराविक महाविद्यालयामध्ये जायचे. तर मुळात आमची इच्छा होती की नाही, आपल्या चांगल्या शहरी भागातले त्यांच्याबरोबर आपल्याला स्पर्धा करायची, म्हणून आम्ही त्या महाविद्यालयाकडे गेलो. पण पर्यायाने आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही आणि माझा मित्र आणि मी
बस स्टँड आणि महाविद्यालयातून पुन्हा दुसऱ्या महाविद्यालयाकडं, कारण घरून सांगितलं होतं की तुम्ही आज प्रवेश घेऊन या. माझे काही चांगले मित्र आहेत, ते आम्ही पुन्हा त्या महाविद्यालयामध्ये गेलो आणि त्याचा मला नक्कीच उल्लेख करावा लागेल की नवगण, त्या काळचं नाव होतं नवगण महाविद्यालय बीड. या ठिकाणी माझा 11वीचा प्रवेश, माझा आणि माझा मित्राचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला होता. तर किस्सा मला असं सांगायचं की महाविद्यालय कुठल्या दिशेला आहे हे सुद्धा माहित नव्हतं, कारण फर्स्ट टाइम आमची बीड शहरामध्ये एंट्री झाली होती. आणि इथं आपला निभाव लागेल का हा सुद्धा एक मूळ प्रश्न होता की आपण शिक्षण घेऊन पुढं कसं निभावू शकतो. मग आपलं जेवणाचं काय, राहण्याचं काय, इथून 30-35 किलोमीटरवरती अंतरावरती माझं गाव असल्यामुळं हा एक मोठा मूळ प्रश्न माझ्यासमोरच राहिला होता. म्हणजे अशा रीतीने खरं तर शहरामध्ये एंट्री झाली नाही का? हे शहर म्हणजे ज्या शहरामध्ये आज तुमचं एक घर आहे स्वतःचं, आणि असं हे शहर तुम्हाला नौकं होतं. पण असं म्हणतात की तुम्ही आला, तुम्ही पाहिलं आणि तुम्ही जिंकलं. कारण ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ती व्यक्ती या ठिकाणी कुठलीही गोष्ट सहज करू शकते. सर, ज्यावेळेला महाविद्यालय शिक्षण घेत होता त्यावेळेला असं डोक्यात काही प्लॅनिंग होती का की आपल्याला प्राचार्य व्हायचे किंवा माध्यमिक शिक्षक व्हायचे? कारण तुमच्या काळ म्हणजे अगदी सहजपणे D.Ed ला पण नंबर लागत होते नाही का, म्हणजे सहज म्हणजे अभ्यास केल्यानंतरच. तर मग डोक्यात काय होतं नेमकं? सर, मुळातच माझं 10वी पासूनच ठरलेलं होतं, कारण जे दैनिकांचा मी अभ्यास करायचो, म्हणजे दैनिक पेपर जे घरी यायचे त्यामधूनच मी ठरवलं होतं की आपल्याला हे रोटेशनमध्ये जे प्राथमिक शिक्षक होतात, माध्यमिक शिक्षक होतात त्यांचा मी सन्मानच करतो, त्यांच्यामुळे आपण घडलो, त्याप्रती मला अभिमानच आहे. पण आपल्या याच्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचंय. 10वीलाच मी ठरवलं होतं की आपल्याला प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक नाही व्हायचं. माझं हे ठरलेलं होतं की मला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक नक्कीच एक दिवस व्हायचंय आणि तो माझा जीवनाचा आनंद असेल, म्हणून मी प्राध्यापक होण्याचं मी 10वीमध्येच ठरवलेलं होतं. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमचा प्लॅन तयार केला होता. मला असं वाटतं की आपण आपले प्लॅन आधी तयार केले पाहिजे. हो, येस, नक्कीच. बऱ्याच वेळा काय असतं की निकाल लागल्यानंतर देखील पोरांना कळत नाही तर पुढे काय करायचं नेमकं ते. सर, ज्या वेळेला हे तुम्ही डोक्यात ठरवलं होतं की आपल्याला कुठतरी सिनियर कॉलेजला काम करायचं आहे, आपल्याला जिथं आपल्याला उत्कृष्ट अध्यापन करायचं आहे नाही का सर, मग त्या दृष्टीने आपण वाटचाल केली, चांगले प्राध्यापक, आता चांगले उत्तम प्राचार्य आहात, तर एक विचार असं वाटतं की तुमच्या या पूर्ण शैक्षणिक जो तुमचा कार्यकाळ आहे त्याला साधारणतः किती वर्ष झाले? कारण ही जी तुमची सेवा आहे एक वाखाणण्याजोगी आहे. याच्यामध्ये अनेक पुरस्काराने आपला सन्मान झालेला आहे नाही का, अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात ते ताईत आहात आपण, आणि प्राचार्य आहात. परंतु या ठिकाणी अगदी प्रत्येक कॉलेजचा कोपरा तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बोलण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक तुम्हाला भिंत सुद्धा बोलायलेली असते नाही का. नाही तर बऱ्याच वेळा काय असतं की प्राचार्य म्हटलं की एअर कंडिशनचं ऑफिस असतं नाही का, यायचं, बसायचं, 2 सल्ले द्यायचे आणि निघून जायचं. पण तुम्ही मात्र या प्रत्येक भिंतीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक गोष्टीला तुम्ही बोलायले असतात. तर हा माझा जो प्रवास आहे तो सांगा. नक्कीच सर, माझं आतापर्यंतचा प्रवास जो आहे तो मी 1998ला प्राध्यापक पदावरती जॉईन झालो, रुजू झालो. आणि आता रुजू झालो तो मला जी मुळात MAचा निकाल लागला नवगण कॉलेजमधनं. मी पोस्ट ग्रॅज्युएशन MA हिंदीमध्ये केलं आणि चांगल्या गुणानं पास झाल्यामुळं संस्थेमध्ये एक परंपरा आहे की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला जातो. आणि त्याच गुणवंत सत्काराच्या दिवशी माझा सत्कार माझ्या विषयामध्ये प्रथम आल्यामुळे ठेवला होता. आणि त्याच वेळेस मला सांगितलं गेलं की अशी ठिकाणची जाहिरात वरिष्ठ महाविद्यालयातली, म्हणजे नशीब माझं समजायचं की माझा निकाल नंतर लागला आणि जाहिरात पूर्वी आलेली होती. पण त्याने सांगितलं की तुम्हाला ज्या गावचे तुम्ही आहे, ज्या बाजूला कॉलेज आहे तिथे तुम्हाला सध्या तरी सेवा करण्याची संधी मिळणार नाही. तुम्हाला सध्याची जाहिरात आहे ती मुळात नवगण महाविद्यालय परळी या ठिकाणी तुम्हाला त्या पोस्टवरती जाऊन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करावं लागेल. आणि मी कुठल्या क्षणाचा विचार न करता आमचे इंटरव्ह्यू होऊन गेले आणि इंटरव्ह्यूमध्ये माझं वरिष्ठ महाविद्यालयाचं प्राध्यापक म्हणून मला 1998ला पहिलीच संधी मिळाली. ती प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी अर्पण करतो आणि तिथून माझी सेवा सुरुवात झाली. प्रभू वैद्यनाथाच्या भूमीमध्ये खरं तर हे नवगण महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये एक सिनियर लेक्चर म्हणून ॲज अ सिनियर लेक्चर म्हणून काम करतात. सर, पूर्ण या प्रवासामध्ये खरं तर काय असतं की बऱ्याच वेळा काय असतं की आपण आपली पगार नाही का आणि मग बाकी काही विचार नसतो असा. पण तुम्ही मात्र या पगाराच्या पलीकडे जाऊन की आपलं कर्तव्य अगदी फक्त विद्यार्थी, आपलं महाविद्यालय आणि माझ्याकडनं काय चांगलं देता येईल हा प्रयत्न केला आहे. आम्हाला या प्रवासातला हा जो आपला प्रामाणिक प्रयत्न आहे तो ऐकायचा. सर, मी 2000 मध्ये पुन्हा आनंदाची घटना अशी घडली की
मी ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो त्याच वसंतदादा पाटील महाविद्यालय माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, त्याच ठिकाणी मला प्राध्यापक म्हणून आमच्या संस्थेचं महाविद्यालय असल्यामुळे मला वसंतदादा पाटील महाविद्यालय या ठिकाणी 2000ला माझी बदली झाली आणि माझा आनंद जो आहे गगनामध्ये मावेना असा झाला. कारण ज्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि त्याच महाविद्यालयाचा मी एक प्राध्यापक म्हणून माझी डबल जबाबदारी, दुप्पट दुहेरी भूमिका वाढली होती. कारण त्याच परिसरात तीच कर्मभूमी, ती शिक्षणाची भूमी म्हणून मला एक डबल जबाबदारी वाढल्यामुळं माझा एक प्रवास जो आहे आजपर्यंत जर मला जर सांगायचं आवडेल सर आपल्याला, की माझ्या हातामधनं IAS UPSC थ्रो IAS IAFS असे विद्यार्थी आज 5 आहेत आणि ते मला सर्वात मोठी माझी जी सिदुरी आहे त्यांचे मी नावासहित मी तुम्हाला लिस्ट सांगू शकतो. ते जर माझ्या समोर आले तर आज सुद्धा माझ्या समोर ते नतमस्तक होतात. काही शेकडो MBBS इंजिनियर, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, स्पोर्ट्स मधले या 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आज त्यांचे स्वतःच्या पायावरती ते आज उभा आहेत. ते येऊन माझ्या समोर नतमस्तक होतात. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी आज सुद्धा माझी सॅलरी किती आहे मी या सॅलरीकडे कधीच पाहत नाहीये. पण माझा एक विद्यार्थी जर पुढे गेला, मी आताच काही काल एक 15 दिवसापूर्वीच अभिजित पाखरे नावाचा विद्यार्थी महाविद्यालयाचा IAS टॉपर जो रँकिंग मध्ये पास होऊन त्याला मी महाविद्यालयामध्ये आणलं होतं की माझे येणारे विद्यार्थी यांना पाहून 100 घडणार नाहीत, पण प्रत्येक बॅचला जर एखादा विद्यार्थी MPSC UPSC जर सिलेक्ट झाला तर नक्कीच तो आनंदाचा क्षण माझ्यासाठी असेल अशी माझी परिक्रमा दिसून येते. आताच तुम्ही एक छानसा प्रश्न विचारला की महाविद्यालयामध्ये वावरताना मी एक सर शिस्तबद्ध एक प्राध्यापक म्हणून राहिलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये आज जर परंपरा पाहिली की बऱ्याचशा पॅटर्नमुळं महाविद्यालयाकडे येणारी विद्यार्थी संख्या आज रोडवलेली आहे. महाविद्यालयाच्या डेस्कवरती विद्यार्थी आपल्याला काही महाविद्यालयामध्ये पाहायला मिळत नाहीत. पण मी ज्यावेळेस वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या माझ्या वक्तृत्व शैलीमुळं ती त्यांच्याविषयी माझी असणारी आत्मीयता यामुळे मला वर्गामध्ये बसायला जागा पुरत नव्हती सर. तेच विद्यार्थी आज एक चांगल्या नगराध्यक्ष पदापर्यंत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये मला हे काम करताना आज विद्यार्थी मला दिसतात आणि तोच आज माझा आनंद खूप मोठा आहे. सॅलरीपेक्षा तो मोठा आनंद माझ्या जीवनामध्ये आहे. माऊली म्हणतात की अमृताती पैजा जिंकी, कारण तुमच्या तोंडामध्ये साखर पाहिजे, तोंडामध्ये गोडवा पाहिजे. कारण या जगामध्ये आपण जेव्हा वावरतो, बोलतो, मला असं वाटतं की देवाने आपल्याला तोंड दिलेलं आहे तर आपण चांगलं बोलावं. कारण बरीचशी माणसं मुकी आहेत. देवाने आपल्याला हात दिले तर या हाताने चांगलं करावं, नाही का? कारण बऱ्याच लोकांना हात नाहीयेत, नाही का? तर या हाताने आपण चांगलं वेचावं खरं तर. कारण असं म्हणतात की या हाताने आपण जर शेण वेचलं तर या हाताना वास शेणाचा येईल, या हाताने फुलं वेचली तर या हाताना वास सुद्धा फुलांचा येईल. कारण आपण अशी माणसं बघतो की काही लोकांना दोन्ही पाय नाहीत खरं तर, किंवा एक पाय नाही, आपल्याला देवाने 2 पाय दिलेत खरं तर. आपण या पायांचा चांगला उपयोग केला पाहिजे. मला असं वाटतं देवाने नेमकं आणखी द्यावं तरी काय. मला असं वाटतं तुम्हाला देवाने सगळं दिलं, ज्ञान दिलं आणि मान सुद्धा दिला आणि याचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी केला. आम्ही ही गोष्ट तुमची ऐकली खरं तर, ती अशी की बरीचशी माणसं पैसा घेतात आणि मुठीमध्ये आवळून ठेवतात. म्हणजे प्राण जाय मगर पैसा न जाय. परंतु तुम्ही मात्र या ठिकाणी ही मूठ प्रत्येक वेळी उघडली. जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्या लेकरांना पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत, ज्या लेकरांना फीस भरण्यासाठी पैसे नाहीत, अशा असंख्य विद्यार्थ्यासमोर राग सर आपण आपली ही मुठी प्रत्येक वेळी ओपन केली. काय सांगाल नेमकं की ज्या वेळी हे करत होतं त्यावेळेला काय मिळालं नेमकं? खूप सुंदर सर. महाविद्यालयामध्ये रुजू झालो आणि पाटोदा तालुक्यातील जवळपास 88 गावातली खेडी, पाड्यावरची, तांड्यावरची, वाड्या वस्तीवरची लोक विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे यायची. ज्यावेळेस त्यांना वाटायचे की आपलं प्रवेशासाठी जी आर्थिक बजेट आपलं कमी पडतंय त्यावेळेस कुठलाही प्राध्यापक असेल किंवा ऑफिस मधला व्यक्ती सांगायचा की तुझी परिपूर्ण जी प्रवेशाची क्षमता आहे किंवा जे तुला बजेट लागेल ते तू राक्षरांकडे जा, तुझी पूर्ण तुझ्या प्रश्नाचं म्हणजे आर्थिक सहित तुझे प्रश्न सगळे सोडवले जातात. आणि एकदा ते प्रवेश झाला की त्याला जर समजा 100 रुपये असतील, 200 रुपये असतील किंवा 500 असतील किंवा 1000 रुपये जी काय फीस असेल तर मी कधीही सुद्धा पाहिलं नाहीये की सर ही फीस मी माझ्या
मुलांसाठी किंवा माझ्या परिवारासाठी वेचून म्हणजे राखून ठेवली पाहिजे असं मी कधी विचार केला नाही. आज हजारो विद्यार्थी सांगतील सर मला राग सर नाही या ठिकाणी मला प्रवेशासाठी किंवा परीक्षा फीससाठी किंवा माझ्या पासेससाठी मला ही सवलत दिली. सर मी उदाहरण सांगेल की एमपीसीचा माझा क्लास चालू होता, पण मला एक एमपीसीचा इंटरव्ह्यू चालू होता PSIचा. तिथून मला फोन आला की सर मला आत्ता माझी PSIची मुलाखत होत आहे, तर मला थोडंसं एक नॉलेज इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलं जाऊ शकतं. तर त्याने मला प्रश्न विचारले 2-4 आणि मी त्याला सविस्तर एक 30 ते 35 मिनिटं माझी तशी थोडीशी विद्यार्थ्यांना ब्रेक करून सांगितलं की मला थोडंसं बोलायचं आहे, असाच महत्वाचा इंटरव्ह्यू देण्यासाठी विद्यार्थी थांबलेला आहे. तर मी जे प्रश्न सांगितले सर तेच प्रश्न त्याला मुलाखतीमध्ये PSIचे विचारले आणि पहिल्या प्रयत्नामध्ये सर तू PSI होऊन आज चांगल्या पदावरती, आज PSI म्हणून सिलेक्ट झाला पण तो आज पुढच्या पदावरती सुद्धा कार्यरत आहे. याचसाठी केला होता 88 की शेवटचा दिस माझा गोड जावा. खरं तर मला असं वाटतं की राख सर तुमचं फक्त आडनाव राख आहे, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्याची कधी राख झाली नाही पाहिजे यासाठी आपण सतत प्रयत्न केले आहेत नाही का. त्यांच्या आयुष्यामध्ये सुगंध दरवळला पाहिजे, त्यांचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे यासाठी आपण सतत प्रयत्न केले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला किती पुरस्कार भेटले हे महत्वाचं नाही खरं तर, परंतु हे गोरगरिबाचे लेकरं जेव्हा जेव्हा म्हणतात की सर तुमच्यामुळे मी अधिकारी आहे, सर तुमच्यामुळे मी आहे, मला असं वाटतं त्यांच्या हृदयातून निघणारी दुवा हा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो आणि हा पुरस्कार आपल्याला वारंवार मिळतोय सर. खरं तर सर परत आत्ता विषय निघाला पुरस्काराचाच, तर आतापर्यंत अनेक पुरस्काराने आपला सन्मान झालेला आहे. खरं तर पुरस्कार त्याच लोकांना भेटला पाहिजे की ज्यांचं कार्य चांगलं आहे, कारण सत्कार त्यांचा असतो ज्यांचं सत्कार्य आहे नाही का. तर काय आतापर्यंत जे पुरस्कार भेटले आहेत आम्हाला त्याबद्दल सांगतो. नक्कीच सर. सर मी 10 एप्रिल 2008 माझी PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडनं त्यावेळेस मला सन्मानित केली गेली, मग दिली गेली. किंवा मी 2003ला PhDचं रजिस्ट्रेशन केलं होतं, पण PhD सुद्धा मला एक कठीण परिश्रमातून माझा एक म्हणजे एक PhD करत असतानाचा विषय सांगेल की मी एका दिवशी 24 घंटे जागा न सोडता मी 24 घंटे बसून होतो की माझ्या संशोधनासाठी. 24 घंटे मी एकही मिनिट इकडे तिकडे जागा सोडलेली नव्हती. विशेष म्हणजे माझे सौभाग्य होती ना, दिवाळीच्या दिवशी मला भोजनाचं ताट बाजूला आणून मांडलं होतं, त्याच्यावरती एक दुसरं म्हणजे झाकून ठेवलेलं ताट त्याच्यावर तसं होतं. मग सकाळपर्यंत मी ताटाकडे न पाहता, कारण संशोधनात तितकी ओढ माझी होती. मला 5 वर्ष मला संशोधनासाठी लागले आणि मी एक अथक परिश्रमामधून एक डॉक्टरेट पदवी मिळाली आणि याच संशोधनामधनं मी एक लेखनाकडं किंवा अभ्यासाकडे पुन्हा आणखीन जास्त अट्रॅक्ट होत गेलो. माझे आजपर्यंत जवळपास 5 पुस्तकं मी प्रकाशित केलेले आहेत. म्हणजे एक त्याच्यामध्ये एक वेटेज आहे त्या पुस्तकामध्ये की आज मी प्रत्येक विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयामध्ये किंवा साहित्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्या आज म्हणजे कायमस्वरूपी त्यांना ही पुस्तकं कामाला येऊ शकतात. मुळात हे लेखन करत असताना माझी 55 शोधनिबंध प्रकाशित झाले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे. आणि यामधनच माझं शैक्षणिक कार्य पाहताना, संशोधनाचं कार्य पाहताना मला काही पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. तर पहिला मला पुरस्कार भेटला गेला यशवंत रत्न राज्यस्तरीय पुरस्कार मला भेटला गेला. त्यानंतर मला राष्ट्रीय स्तरावरचा त्यावेळेचे केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर केंद्रीय मंत्री होते, त्यांनी पणजीमध्ये या कार्यक्रमाचं आविष्कार फाउंडेशननं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्यावेळेस मला बेस्ट टीचर अवॉर्ड त्यांच्या हस्ते मला देऊन सन्मानित करण्यात आलं. तो एक माझ्यासाठी मोठा क्षण होता. त्यानंतर मला राष्ट्रीय बेस्ट रिसर्च अवॉर्ड मला त्यानंतर भेटला गेला. नंतर ग्लोबल आयकॉन टीचर अवॉर्ड मला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार भेटला गेला. तर असे पुरस्कार मला या माझ्या अथक परिश्रमामधून मला मिळत गेल्यापेक्षा मला सन्मानित त्या पुरस्कारामुळे करण्यात आलंय. लोकनेते गोपीनाथराजे मुंडे साहेब यांची जन्मभूमी कर्मभूमी म्हणजे परळी मतदारसंघ नाही का, आणि त्याच मतदारसंघामध्ये असलेलं परळी हे गाव देवाची भूमी करत आणि या भूमीतनं खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात केली. मला असं वाटतं की आमचं भाग्य पाहिजे खरं तर की आम्ही कुठून कामाला सुरुवात करतो आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास. खरं तर मला असं वाटतं की तुम्हाला त्या दरम्यान साहेबांची तुमची भेट पण झाली असेल, बोलणं झालं असेल नाही का, कारण साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की जे चांगलं आहे, जी कुठली व्यक्ती चांगली असेल त्या व्यक्तीला ते जवळ करायचे नाही का. तर तिथून सुरू झाला खरं तर प्रवास तुमचा. अगदी एक प्राध्यापक
ते अगदी प्राचार्य. तर ज्या वेळेला तुम्ही प्राचार्य झालात आम्हाला तो क्षण सांगा फक्त. नक्कीच सर. तसं तर आपण खूप सुंदर प्रश्न विचारला. मुळात आदरणीय मुंडे साहेबांविषयी मला खूप म्हणजे आदर आहे. परळीमध्ये असताना माझा आणि त्यांचा खूप काही संपर्क आलेला नव्हता, पण एक क्षण होता की ज्यावेळेस मी 4 जिल्ह्यामधनं टीचर अधिसभा सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मी एक सिनेट सदस्य म्हणून नियुक्त, म्हणजे निवडणुकीमधून मला एक निवडण्यात आलं. त्यावेळेस आणि माझी साहेबांना मला फोन आला होता की आदरणीय आदरणीय म्हणण्यापेक्षा रागसर, आपल्या ह्या सिस्टीमनं जायचं नाही, ह्या लोकांना आपल्याला या सिस्टीममध्ये आणायचं, म्हणजे आपल्याला बाकी परिसरामध्ये खूप फायदा होऊ शकतो. ज्यावेळेस सिनेटमध्ये सुद्धा प्रश्न मांडत असताना आपल्याला बीड जिल्ह्याला असेल किंवा जालना जिल्ह्याला उपकेंद्राची स्थापना करायची असेल, तेव्हा आम्हाला ती गाईडलाईन करायची की नाही, आपले उपकेंद्र जसं औरंगाबादला विद्यापीठ आहे आणि उस्मानाबादला सुद्धा उपकेंद्र तयार झालेलं आहे, म्हणजे आजचं धाराशिव तिथं उपकेंद्र तयार झालेलं आहे, तर जालन्याला आणि एक बीडला सुद्धा उपकेंद्र व्हावीत, म्हणजेच आपल्या परिसरातल्या नक्कीच ज्ञानांची ज्या गरजा भागवल्या जातील, वरिष्ठ महाविद्यालयाच्या असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन महाविद्यालयाचे असतील, या पूर्ण होऊ शकतात. तर मुद्दा छान आहे की ज्या परळीमधनं एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचं तिथं स्थापना आहे. तिथनं माझ्या मस्तकाला तिथनं मी आशीर्वाद घेऊन माझी कर्मभूमी, कर्माची सुरुवात, माझ्या जीवनामध्ये कर्माची सुरुवात तिथनं सुरू झाली. आणि मला नक्कीच त्या परळी वैद्यनाथाचं मला तिथनं जी सुरुवात झाली त्याचा मला जीवनामध्ये नक्कीच आनंद आहे की आपण एक आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनामध्ये जे आगेकूच म्हणजे विकास आपला होत गेला, त्यांचा नक्कीच आशीर्वाद आहे. 2 नाथांचा आशीर्वाद भेटला. 2 नाथांचा आशीर्वाद नाही का, म्हणजे गोपनाथरावजी मुंडे साहेब या नावात पण नाथ आहे आणि वैद्यनाथ, प्रभू वैद्यनाथ. मला असं वाटतं की खरं तर हे भाग्य पाहिजे खरं तर, नाही का सर. ज्या वेळेला तुम्ही प्राचार्य झालात आम्हाला तो क्षण सांगा पाहिजे. कारण काय असतं सांगा की एक मोठी जबाबदारी, कारण प्राध्यापक म्हणून काम करणं आणि त्या एखाद्या महाविद्यालयाचा प्राचार्य होणं म्हणजे अगदी फार मोठी जबाबदारी असते. कारण कॉलेज चांगलं झालं तर त्याला जबाबदार प्राचार्य असतात, काही बिनसलं जबाबदार प्राचार्य. तर अशा या सर्वांच्या पदावर आपण विराजमान झालात, आम्हाला तो क्षण सांगा. नक्कीच सर. तसं मुळात पाहिलं गेलं तर मी 31 डिसेंबर 2019ला मी 2019ला प्रभारी प्राचार्य म्हणजे इन्चार्ज प्राचार्य म्हणून मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक पदी असताना जे मी काम केलं, महाविद्यालयातले सर कुठली समिती असेल किंवा माझं एक महाविद्यालय आहे, आज ही परंपरा नाही. आताच मी आपल्याला आवर्जून सांगेल की आज परंपरा अशी होत चालली की फक्त शालरी आणि माझं कुटुंब यापर्यंतच आज प्राध्यापक पेशा मर्यादित बनलाय का काय, हा एक मुळात प्रश्न आहे. पण माझं सुरुवातीपासून एक ध्येय होतं की मी बँकेमध्ये काउंटरवर गेलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी किती शिकवलं किंवा त्यांना किती घडवलं, त्या दिवशी माझा आनंदाचा क्षण होता. तर माझ्या कामाच्या माध्यमातून मला 1 जानेवारी 2020ला मी प्रथम इन्चार्ज प्रभारी प्राचार्य म्हणून मला संस्थेनं माझ्या कामाच्या मोबदल्यात मला प्रभारी प्राचार्य म्हणून एक 2 वर्षे काम करण्याची संधी दिली. आणि संस्थेने सांगितले की येत्या काळामध्ये ज्यावेळेस पोस्ट वॅकंट होईल त्यावेळेस तुम्हाला आम्ही नक्कीच परमनंटली प्राचार्य म्हणून नियुक्त करू. आणि संस्थेची जाहिरात, नवगण शिक्षण संस्थेची जाहिरात आली. आणि सर नशीब सांगेल, ज्या ठिकाणी माझी सुरुवात 18/6/1998 ज्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून जॉईन झालो त्याच ठिकाणची प्राचार्य पदाची पोस्ट रिकामी झाली होती, पुन्हा परळीची. आणि माझा पहिला क्षण जो असेल तर 13 मे 2025 रोजी मी पुन्हा प्रभू परळी वैद्यनाथाच्या चरणी मी नतमस्तक होऊन महाविद्यालयामध्ये रुजू झालो. आणि 2-3 महिन्यानंतर पुन्हा माझा दुसरा जो आनंदाचा क्षण होता की तो मी पुन्हा 7 ऑगस्ट 2025ला पुनश्च वसंतदादा पाटील महाविद्यालय या ठिकाणी मला संस्थेनं तुमचा जो परिसर आहे तिथं तुम्ही काम केलं आहे, त्या परिसराची जाण, आवड, निवड सगळ्या तिथल्या तुम्हाला माहित आहे, तर तुम्हाला तिथं जाऊन पुन्हा काम करावं लागेल. खरं तर तो जीवनामधला खूप मोठा वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा या ठिकाणी आपल्या अध्यापनाने, आपल्या कर्तबगारीने, आपल्या बारीक निरीक्षणाने आणि उत्तम अशा नेतृत्वाने खरं तर वसंत भरलाय, नाही का. कारण हा वसंत केव्हा भरतो, जेव्हा तिथं माणसं चांगली असतात, चांगल्या विचाराचे असतात. सर बऱ्याच वेळेला काय असतं की आपण जातो आणि परत येतो फक्त, पण तुम्ही जेव्हा महाविद्यालयात जाता, आम्ही जे ऐकले ते की त्या महाविद्यालयाला आपलं घर मानता,
नक्कीच. तिथली प्रत्येक गोष्ट माझी आहे, आपली आहे, ही भावना तुम्ही तुमच्यामध्ये सहकार्यामध्ये रुजवली खरं तर. नक्कीच. सर, आता नुकताच तुमचं एक पेटंट की ज्याला की भारत सरकारचं नाही का मान्यता भेटली खरं तर काय नेमकी या आत्ताच आम्ही काही बातम्या वाचल्या, तर हे पेटंट कशाबद्दल आहे नेमकं, काय नेमकं तुम्ही संशोधन केलं आहे की ज्याचा एवढा गौरव होत आहे खरं तर? नक्कीच सर. मुळात आजोबाने मला सांगितलं होतं की आपण पर्यावरण म्हणजे शेतीशी एकनिष्ठ असल्यामुळं आजोबाने सांगितलं होतं की शेतीमध्ये जाऊन बसा तुम्ही. वा. आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की माझी शेती जी होती ती निसर्गाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं निसर्गाचा एक मी बांधील असला म्हणजे एक बांधील आहे असं मी आज तरी समजतो. कारण आज पर्यावरणाचं प्रदूषण रास पावत चाललेलं आहे. पाऊस आला की इतका येतो की थांबवणं शक्य नाही, थांबणं शक्य नाही, हातोनात नुकसान होणं, महापूर येणं, उन्हाळा झाला की इतका ऊन पडणं की म्हणजे मानव म्हणजे मानव प्राणी रासात जातात की काय, टेम्परेचर वाढण्याचं म्हणजे प्रमाण वाढलं, अति व्हायला लागले, म्हणजे निसर्गाचं इनबॅलन्स झालंय. तर प्रदूषणामध्ये म्हणजे माझा जो पेटंट जो आहे तो प्रदूषण म्हणजे पर्यावरणावरती अवलंबून आहे. म्हणजे रासायनिक खताचं जे असं आपण जर पाहिलं तर कालचं ऍव्हरेज एज लिमिट जे आहे ते 100च्या पुढे आपल्याला दिसतं. माणसाचं एज लिमिट जे आहे वयोमर्यादा 100च्या पुढं. आजोबा आजी 107 वर्षे, 102 वर्षे, 103 वर्षे, 101 वर्षे त्यांचं जीवन आपल्याला दिसतं. पण आज हे रासायनिक खतं सुरुवातीला सर आपण उठलो चहा प्यायला लागलो तर जे दूध आपल्याला सकाळी मिळतं ते नक्कीच केमिकल युक्त आहे. आपण अन्न घ्यायला लागलो, मार्केटमधून आलो त्याच्यावर भाजी जी आणतो त्याच्यावर रासायनिक फवारलेलं आहे. आज आपलं थोडंसं बीड शहर असेल किंवा मराठवाडा असेल किंवा काही भाग सोडून द्या, पण ज्यावेळेस मेट्रो शहराचा आपण पुणे मुंबई असे मेट्रो दिल्ली अशा शहरांचा विचार करतो तर तिथं भाजीपाला मिळणं शक्य नाही, जो मिळतो तो पूर्ण केमिकल युक्त मिळतो. आणि आज मला वाटतं की 99% रासायनिक खतांचाच वापर करून आज पूर्ण धान्य पुरवलं जातं किंवा दिलं जातं. तर याच्यापासून आपण कुठेतरी वेगळं आलं पाहिजे. म्हणून जे पर्यावरण जे आहे, पर्यावरणातल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या मुळापासनं, त्यांच्या पानापासनं, त्यांच्या फुलापासनं, त्यांच्या बियापासनं आपण नक्कीच याची फवारणी करून प्रदूषण रोखू शकतो. हे अन्नधान्याच्या बाबतीत झालं. पण आज पर्यावरणामध्ये सुद्धा खूप प्रदूषण. आपण जरा दिल्लीला गेलं, एअर पोल्युशन आहे, साऊंड पोल्युशन आहे. मुंबईला गेलं आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बातमी पाहायला मिळते, नाही आज दिल्लीला असं झालं, मुंबईला आज असं झालं. तर आज पर्यावरणाचा ऱ्हास होतोय की काय आणि मानवास याची हानी होते काय त्याची उदाहरणं आपल्याला दिसायला लागतात. की आज ऍव्हरेज एज जे आहे 50, 60, 70च्या पुढे आज आपल्याला कुठलीही व्यक्ती, कारण हॉस्पिटलमध्ये त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. त्याच्यामुळे पर्यावरणाशीच आपल्याला रिलेटेड निगडीत आपलं जीवन असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून माझा जो पेटंट आहे तो पर्यावरणाचं प्रदूषण, ग्रीन सिंथेसाइज, ग्रीनचा अर्थच तसा आहे की जे आपल्याला नॅचरली ज्या वनस्पती आहेत किंवा त्यांच्यापासून आपण प्रदूषण थांबवू शकतो. पण पर्यावरणाला एक पूरक आपण जीवन कसं जगता येईल हा त्या ग्रीन सिंथेसाइजचा पेटंटचा, माझा भारत सरकारचा हा पेटंट आहे. त्यावरती मी संशोधन केलं आणि तो भारत सरकारनं ते ऍक्सेप्ट केला. तो एक नक्कीच त्याच्याविषयी जर आपण काम आणखीन पुढे जर करत गेलो तर काही नाही काही या देशाची ज्या देशामध्ये जो जन्म घेतला त्या देशाचं आपण काही जे देणं लागतो तर थोडंसं आपण त्या पेटंटच्या माध्यमातून नक्कीच आपण योगदान येत्या काळामध्ये देऊ शकतो. तुम्ही केलेलं जे संशोधन आहे शेतीविषयी, मला असं वाटतं की ऑर्गॅनिक न मिळाल्यामुळे आमचे ऑर्गन्स खराब झाले नाही का. आणि हे ऑर्गन्स खराब होऊ नये म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आपण वळलं पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळे संशोधन केलं. मला असं वाटतं की परत देण तुमच्या आजोबांचे आहे की ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी शेतामध्ये नेलं वारंवार नाही का, आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये नुसता अभ्यास केला नाही तर त्या झाडांचा, फुलांचा, फळांचा, त्यांची वाढ कशी होते, पक्ष्यांचा आवाज कसा असतो, झाडांची वाढ कशी होते, त्याला काय काय लागतं नेमकं, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास करता आला. कारण असं म्हणतात की शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला एका विशिष्ट टप्प्यावर घेऊन जाते. आणि मला असं वाटतं की शिक्षणाची सक्ती नको, आसक्ती पाहिजे. आणि ही जर आसक्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली तर काय होऊ शकतं. कारण तुम्ही पाहिलं तर कला शाखेचे आणि कला शाखेतला एक विद्यार्थी या ठिकाणी संशोधन करतो, शोध घेतो, ही फार मोठी गोष्ट आहे खरं तर. मला असं वाटतं की ज्ञानाला खरं तर मर्यादा नाही. तुम्ही आज जे संशोधन केलं आहे त्याला भारत सरकारचं
इंडियन गव्हर्नमेंटचं जे पेटंट भेटलं आहे, हा सन्मान या थेरला गावचा नाही, तर हा सन्मान या पूर्ण जिल्ह्याचा आहे, खरं तर नक्कीच. या राज्याचा राज्याचा आहे. आहे. या ठिकाणी आपण जे बघतो हल्ली की या बीड जिल्ह्याचं वातावरण नाही का, तर या जिल्ह्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत, हुशार माणसं आहेत, जात धर्म याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र, माझं राष्ट्र म्हणून काम करणारी माणसं आहेत. नक्कीच. आणि त्या यादीमध्ये सर आपण आहात, आणि याबद्दल आम्हाला तुमचं अगदी कौतुक वाटतं सर. या पूर्ण प्रवासामध्ये खरं तर तुम्ही आई, वडील, तुमचे आजोबा यांचा उल्लेख केला, गुरुजनांचा उल्लेख केला, मित्रांचा उल्लेख केला नाही का, परंतु ज्या अर्धांगिनीने तुम्हाला सपोर्ट केला नाही का, किंवा ज्यांच्याशिवाय, ज्या माऊलीशिवाय इथपर्यंत तुम्हाला आणखी येता आलं नसतं, तर तुमच्या या पूर्ण सेकंड इनिंगमध्ये त्यांचा जो रोल आहे तो सांगा. नक्की सर, कारण आपण म्हणतो की कुठल्याही पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते देशामध्ये. Yes. नक्कीच तेवढाच नक्कीच सिंहाचा वाटा. कारण माझं शिक्षणानंतर मिळालेली नोकरी, आणि नोकरीमध्ये कुठलंही मी संशोधन करत असताना, कारण मी कधी त्यांना सांगितलेलं नाही की आज आपण पुस्तकापासून आपण थोडंसं लांब राहूयात, असं कधीच मला जाणवलं नाही. कारण माझी जर संपदा जर पाहिली सर, तर मी कुठेही जर गेलो तर माझ्याकडे 4-2 पुस्तक, मी येताना पुस्तकं खरेदी करून येतो. आत्ता माझ्याकडे ग्रंथसंपदा माझ्या घरामध्ये तेवढी आहे. मी बरेचसे जण महाविद्यालयाला वितरित केलेलं आहे, विद्यार्थ्यांना वितरित करतो. कित्येक पुस्तक मी विद्यार्थ्यांना मोफतमध्ये देऊन टाकतो की चल तुला उपयोग होत असेल. माझ्या परिवारातले किंवा जे समाजामधले जे काही घटक येतात, मला सर हे पुस्तक हवं आहे, तर मी त्यांना पुस्तक देतो. तर मला हे मुद्दा मुळात सांगायचं आहे की मला पुस्तकाने मी असं मला सौभाग्य होतील, म्हणजे अर्धांगिनीने कधी वेगळं होऊ दिलं नाही. चला तुमचा अभ्यास चालू आहे, तुम्ही अभ्यास चालू राहू द्या, तुम्हाला जे काय म्हणजे लागेल तुमच्या जे उपजीविकेसाठी, आहार लागेल, जेवण लागेल, नाश्ता लागेल, च्या वेळोवेळी मी तुम्हाला देण्याचं काम त्यांनी केलं. आणि कधीही शिक्षण आणि संशोधन यापासून मला त्यांनी कधी वेगळं होऊ दिलं नाही. माझे सौभाग्य वतीनं सातत्यानं मला पुढं जाण्यासाठी, आत्ता प्राचार्य झालात, पुन्हा आणखीन आपल्याला जाता येईल का, हा नक्कीच सपोर्ट माझ्या जीवनामध्ये त्यांनी केलेला आहे. आणि माझे दोन्ही मुलं सुद्धा, माझी कन्या आहे ते डॉक्टर आहे, BMS MD आहे, आणि चिरंजीव MBA आहे, युरोपच्या कंपनीमध्ये सध्या काम करतो आहे. तर दोघांना सुद्धा एक सातत्यानं आपल्याला हे करता येत ना, नक्कीच करत राहा. कारण त्यांचं फील्ड वेगळं आहे, माझं फील्ड वेगळं आहे. माझ्या फील्डमध्ये एक मला अतिउच्च पदावर कसं जाता येईल हा माझा विचार आहे. डॉक्टर क्षेत्रामधलं त्यांचं कसं पेशंटला हँडल करून त्यांना कसं एक उच्च पदावरती म्हणजे कसं एक मेंटेन करता येईल, किंवा त्यांचे एक नावलौकिक कसं करता येईल, हा त्यांचा विचार असतो. पण माझा एक विचार आहे की एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक अतिउच्च पदापर्यंत नक्कीच आपण कसं जाऊ, हाच माझ्या जीवनामधला माझी आणखीन सर्व्हिस 10-12 वर्ष आहे. तर नक्कीच एक दिवस सर आपल्या माध्यमातून मी सांगू शकेल, मी एक त्या दिशेनं जातो, प्रयत्न करतो. यश अपयश जीवनाचे भाग असतात, पण एक अतिउच्च पद यापेक्षाही मला प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने नक्कीच मिळेल ही माझी अपेक्षा आहे. मिळो न मिळो, पण मी सातत्याने प्रयत्न करत राहतो. आणि हीच दिशा कधीही माझ्या परिवाराकडनं, सौभाग्यवतीकडनं, मुलाकडनं, मुलीकडनं मला कधीही थांबा, आपल्या वेगळ्या दिशेनं जायचंय, आपल्याला इकडे जायचंय किंवा तिकडे जायचं, असं माझा कधीही वेळ ते टाइम वेस्ट करत नाहीत. तुमचं शिक्षण तुम्ही आणि तुमचा अभ्यास तुमचं चालू राहू द्या. आज वयाची 52वी वर्ष पूर्ण मी जवळपास करत आहे, तरी मला कधीही त्याने सांगितलं नाही की तुम्ही पुस्तक आणि याच्यापासून तुम्ही थोडंसं दूर या. मला असं वाटतं की कर भला असो हो भला, कारण आपण चांगलं करावं, चांगलं द्यावं, चांगलं बोलावं नाही का, हे फार कमी लोकांना जमतं साहेब. मी बरीचशी माणसं बघितली की उच्च शिक्षित आहेत, पण एक क्वेश्चन मार्क येतो की खरंच ही उच्च शिक्षित आहेत का नाही का, कारण शिक्षणाचा आणि त्यांच्या विचारांचा कुठंही अगदी संबंध दिसत नाही. फार कमी आपल्यासारखी माणसं असतात की ज्यांचं शिक्षण, ज्यांचे विचार हे अगदी सेम असतात. मला असं वाटतं की शिक्षणातनं तुम्ही सगळं मिळवलेलं आहे. खरं तर साहेब प्रत्येक वेळी आपण जेव्हा चालतो, खरं तर चांगल्या व्यक्तीचा प्रवास हा मोठा असतो नाही का, त्याला बरंच काही करायचं असतं, आणि हे स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं. तर पुढं आणखी काय प्लॅनिंग आहे आपल्याला सर? शिक्षण क्षेत्रामध्ये तर अतिउच्च पद आता नेक्स्ट टू गव्हर्नर, एक कुलपती पदच असू शकतं, कुलगुरू पदापर्यंत. कारण भारतातल्या कुठल्याही पदापर्यंत जाण्यासाठी मी त्याचे पूर्ण नॉर्म्स पूर्ण करतो. पण येत्या काळामध्ये एखाद विद्यापीठातले प्रोव्हीसी, प्रभारी प्रकुलगुरू
किंवा रजिस्ट्रार पदासाठी मी सध्यासुद्धा ॲप्लिकेशन केलेलं आहे. कुलगुरू पदासाठी सुद्धा काही ठिकाणी मी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याचे इंटरव्ह्यू होत राहतील. पण माझं भाग्य असेल किंवा माझी मेहनत असेल तर नक्कीच एक दिवस मला ते पद नक्कीच भेटू शकतं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मैं चलता गया और कारवा खुद ब खुद बनता गया. बस मेरी सोच अलग थी, मेरा सोचना अलग था. कारण मी जगाकडे जरा वेगळ्या नजरेने बघतो. आणि ही नजर काय आहे नेमकी, तर मला प्रत्येक वेळी या ठिकाणी मी ज्या वेळेला थांबतो ना त्यावेळेला मला काहीतरी द्यायचं असतं. आणि जी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडे माणुसकीने बघते, कारण मी यासाठी उल्लेख केला की बरीचशी माणसं आहेत, परंतु प्रश्न पडतो की माणसंच आहेत का. परंतु काही माणसं अशी असतात की जी माणसं माणसासाठी तर काम करतातच, परंतु पशु पक्षी प्राणी यांच्यासाठी सुद्धा यांच्या हृदयामध्ये दया असते, माया असते. आणि म्हणून ही माणसं आम्हाला खऱ्या अर्थानं वेगळी वाटतात, चांगली वाटतात. आणि ही माणसं आम्हाला माणसंच वाटतात. निश्चितपणे स्वतःच्या हृदयामध्ये माणूस पण कायम ज्या माणसाने जपलं खरं तर असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व. कारण ज्या वेळेला आपण माणसासारखं वागतो त्यावेळेला आपण प्राचार्य आहोत का, आपण प्राध्यापक आहोत का, आपण फार मोठे सदन शेतकरी आहोत का, या गोष्टी बाहेर येतात. आणि मग शिल्लक काय राहतं तर लोक म्हणतात की भला माणूस आहे. मला असं वाटतं ही पदवी प्रत्येकाने मिळवली पाहिजे, जे खरं तर या ठिकाणी प्रत्येकाने यासाठीच काम केलं पाहिजे. खरं तर निश्चितपणे प्राचार्य डॉक्टर बळीरामजी राख सर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.